सर्व शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की कांदा विक्री करावा की ठेवावा, बाजारभाव पुढे वाढतील का, जुलैमध्ये बाजारभाव कसा राहतील. तर ह्या सर्व प्रश्नाचे मी उत्तर ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि मी प्रत्येक भागाच्या हिशोबाने म्हणजे नाशिक, मराठवाडा, पुणे ह्या भागाच्या हिशोबाने माल कसं विक्री करायचा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि कांदा विक्री करायचा असलं तुम्ही मला संपर्क करू शकता, इथं नंबर दिलेला आहे. आम्ही तुमच्या मालाची चांगली विक्री करून तुम्हाला रोखपट्टी देऊ. आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तुमचे, म्हणजे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना कांदा विक्री कसं करायचं हे कळेल. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा जे नाशिक भाग आहे त्याचा आपण बोलूया, कारण नाशिक भागमध्ये गारपीटचं प्रमाण भरपूर होतं, तिथं नुकसान भरपूर प्रमाणामध्ये झालंय. गारपिटीमुळे 70% कांदा डॅमेज झालेला आहे, खराब झालेला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो फक्त 30% कांदा शिल्लक आहे. आणि त्या 30% कांद्यापैकी हे फक्त 10% कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे. बाकी 20% कांदा हे ऍव्हरेज किंवा मध्यम क्वालिटीचा कांदा आहे. म्हणजे मध्यम म्हणलं तर काजळी लागलेलं, परत पत्ती उडालेलं, हे सर्व माल म्हणजे थोडं थोडं नासत आलेलं, तो जे ऍव्हरेज 20% माल आहे जे, आणि हे सर्व शेतकऱ्यांना लागू होत आहे. जे चांगलं क्वालिटी माल आहे तुम्ही साठवून ठेवू शकता. त्याचा पण मी तुम्हाला किती दिवस ठेवायचं सांगतो. जे 20% ऍव्हरेज क्वालिटी माल आहे तुम्ही जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट 10 तारखेपर्यंत ठेवू शकता. 10 तारखेच्या आत जे 20% ऍव्हरेज क्वालिटी माल आहे, मध्यम क्वालिटी माल आहे, 10 ऑगस्टच्या आत तुम्ही विक्री करा. आणि जे सुपर क्वालिटी माल आहे तुम्ही ऑगस्ट एंडिंग पर्यंत कांदा विक्री करू शकता. कारण तुम्हाला सांगतो जे चांगल्या क्वालिटी कांदा आहे ते टिकवून क्षमता त्याची व्यवस्थित आहे, पण जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे ते टिकणार नाही, तुमचं नुकसान होईल. जरी बाजारभाव त्यावेळेस 4,000, 4,500, 5,000 जरी असले, हे आता आपल्याला माहित नाही बाजारभाव किती राहतील, मी एक फक्त अंदाज सांगत आहे तुम्हाला. जरी बाजारभाव 4,000 रुपये गेले, उदाहरणतः 4,000 रुपये गेले, तुम्हाला सांगतो बाजारभाव वाढले तरी ते तुमच्या मालाची रेंज आता जर 22-23 रुपये जात असलं त्यावेळेस ही 22, 23, 24 ह्या रेंजमध्येच विक्री होईल. कारण बाजारभाव वाढलं तरी तुमच्या मालाची क्वालिटी कमी होत जात आहे. त्यामुळे सांगतो तुम्ही जे ऍव्हरेज क्वालिटी माल आहे टप्प्याटप्प्यानं विक्री करा. आणि हे जे व्हिडिओ मी बनवत आहे तुम्हाला सांगतो माल तुमच्या जवळ आहे, मला माहित नाही कुठल्या क्वालिटीचा माल तुमच्या जवळ आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने नियोजन लावा. आणि विक्री कसं करायचं, तुम्ही मार्केट जे तुमचं जवळचं मार्केट आहे तिथं बाजारभाव काय चालू आहेत, आवकची परिस्थिती कशी आहे हे बघून तुम्ही विक्री करा. आता नाशिकचं झालं, आता आपण मराठवाडा आणि नगर भागामधले शेतकऱ्यांसाठी कसं माल विक्री करायचा त्याचं नियोजन बघूया. नाशिकच्या तुलनेमध्ये नगर भागामध्ये तेवढं मालाचं नुकसान झालेलं नाहीये. नाशिकमध्ये 70% झालंय, तर नगर मराठवाडामध्ये 60% कांदा नुकसान झालेलं आहे गारपिटीमुळे. तर आता जे राहिलेला 40% कांदा आहे त्याच्यापैकी 20% ते 25% कांदा हे ऍव्हरेज क्वालिटीचा आहे आणि 15% कांदा हे सुपर क्वालिटी चांगला क्वालिटी माल आहे. तर तुम्ही जे चांगला क्वालिटी माल आहे ते आपण ऑगस्ट, जसं नाशिकचं मी सांगितलं, ऑगस्ट एंडिंग पर्यंत तुम्ही चांगला क्वालिटी माल ठेवू शकता. आणि जे 25% नगरमधला माल आहे 25% ते तुम्ही ऑगस्ट 10 किंवा जुलै एंडिंग पर्यंत विक्री करू शकता. तुम्ही तुमच्या मालाच्या हिशोबाने, मालाची जसं क्वालिटी आहे त्या हिशोबाने तुम्ही टप्प्याटप्प्यानं विक्री सुरू ठेवा. आता नगर आणि मराठवाड्याचं नियोजन झालं. आणि तुम्हाला सांगतो हे जे मी सर्वे केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना विचारून केलेलं आहे, व्यापाऱ्यांना विचारून केलेलं आहे. जे नाशिक भागामधले असतील किंवा नगर मराठवाडा भागातले असतील किंवा पुणे भागातले असतील, हे सर्व मी 40-50 शेतकऱ्यांना कॉल लावून हे केलेलं सर्वे आहे. हे लिहिलेलं आहे पूर्ण ह्याच्यामध्ये मी, आणि त्याच्या अनुसारच मी सांगत आहे. असंच मी काही माझ्या अंदाजानं सांगत नाही, पूर्ण अभ्यास करून हे मी सर्वे केलेला आहे आणि हे सर्व गोष्टी मी नियोजन सांगत आहे. तरीही तुम्ही तुमच्या मालाच्या क्वालिटी अनुसार तुम्ही नियोजन करा. माझा अंदाज आहे, माझा अभ्यासानुसार मी सांगत आहे. तर तुमच्या मालाच्या क्वालिटी अनुसार, परत मालाची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही कांदा विक्री करा. जर 1000 पाकिट तुमच्याकडे माल असलं तर तुम्ही जुलै महिन्यापर्यंत 500-600 पाकिट विक्री करू शकता. फक्त 40% जे माल आहे म्हणजे राहिलेला 400 पाकिट माल तुम्ही ऑगस्ट महिन्यापर्यंत ठेवा. म्हणजे
जे तुमचं मुद्दल आहे ते तर निघेल, तुम्हाला नुकसान होणार नाही. जसं मागच्या वर्षी मुद्दलही भेटलं नाही तसं ह्या वर्षी होणार नाही. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉलवरही विचारू शकता. मी वैयक्तिक तुम्हाला कॉलवर मार्गदर्शन करेन. आता जे पुणे भाग आहे त्याचं आपण नियोजन पाहूया. जे गारपीटचं प्रमाण पुणे भागामध्ये खूप कमी झालेलं आहे. इंदापूर, दौंड किंवा जे आजूबाजूचे गावं आहेत तिथं कमी प्रमाणात गारपीट झालेलं आहे. 50%च्या आसपास तिथं गारपीटचे नुकसान झालेलं आहे. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही गारपीट जरी प्रमाण कमी असलं तरी जे पुण्याचे शेतकरी आहेत, तुम्ही जुलै एंडिंग ते ऑगस्ट 5-10 तारखेपर्यंतच कांदा तुम्ही स्टॉक ठेवा. त्याच्या पुढे जाऊ नका. कारण तुम्हाला सांगतो, पावसाचं वातावरणाचा जरी प्रभाव पडला नाही, गारपीटचा प्रभाव पडला नाही तरी तुम्हाला सांगतो उन्हामुळं आणि जे आता थंड वातावरण आहे त्यामुळं कोंब येण्याचे प्रभाव पुणे भागामध्ये जास्त आहे. आता जे लाईनवरले माल येत आहेत सोलापूरला, जे पुणे भागामधले माल येत आहेत तिथं कोंबचं प्रमाण भरपूर आहे. आज सोलापूर मार्केटमध्ये जेव्हा मी माल खरेदी करायला गेलतो, आज ऑर्डर होती, तिथं मी माल खरेदी करत होतो, त्यावेळेस मला शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर असं कळालं, जे कोंब आलेला माल आहे पुणे भागामध्ये जास्त प्रमाण आहे. आणि ते कसं आहे, इथं सोलापूर मार्केटमध्ये येईपर्यंत व्यवस्थित असते माल, पण एकदा पुढच्या मार्केटमध्ये माल गेल्यानंतर कोंब येत आहे. जे व्यापारी आहेत व्हिडिओ काढून आम्हाला टाकत आहेत. तर जे पुणे भागामध्ये तुम्ही शेतकरी असं नियोजन करू शकता, जेही माल आहे आपल्याकडं साठवलेलं किंवा स्टॉक केलेलं ते तुम्ही जुलै एंडिंग ते ऑगस्ट 10 तारखेपर्यंत तुम्ही विक्री करू शकता. तर 10 ऑगस्टच्या पुढे तुम्ही स्टॉक ठेवू नका माल. आणि सध्या जे पिंपळगाव मार्केट आहे, पिंपळगाव मार्केट पण आज तेजी तुम्ही पाहू शकता. पिंपळगाव मार्केटमध्ये आज बाजारभाव 30 रुपये हायेस्ट आणि सरासरी म्हणलं तर 24-25 आहे. आणि मागच्या आठवड्यामध्ये तेच बाजारभाव 25-26 हायेस्ट होतं आणि सरासरी बाजारभाव म्हणलं तर 20-21 असं बाजारभाव होतं. लासलगावमध्ये पण बाजारभाव सध्या 27-28 ह्या रेंजमध्ये आहे. सोलापूर, लासलगाव सध्या सेम रेट चालू आहेत आणि सरासरी 24-25 लासलगाव मध्ये आहे. सोलापूर मार्केट पण आता थोडक्यात सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ आता खूप मोठं होत आहे, मी थोडक्यात सांगतो. आता सोलापूर मार्केटमध्ये एकूण 145 गाडीची आवक झालेली आहे. जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे 1 रुपये ते 7 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे म्हणजे सिंगल पत्ती, काजळी लागलेलं, परत थोडं डागलेलं माल, ते बाजारभाव तुम्ही 7 रुपये ते 13, 14, 15 ह्या रेंजमध्ये पाहू शकता. जे चांगलं क्वालिटी माल आहे, डबल पत्ती व्यवस्थित माल आहे, ड्राय क्वालिटी माल आहे, त्याचा बाजारभाव तुम्ही 15 रुपये ते 24-25 ह्या रेंजमध्ये पाहू शकता. आणि जे सुपर क्वालिटी कांदा आहे 26, 27, 28 ह्या रेंजमध्ये गेलेला आहे. तर एवढंच अपडेट होतं सोलापूर मार्केट येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इन्स्टावरही आपण पेज सुरू केलेला आहे, तिथेही फॉलो आणि सपोर्ट करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर आता आपण व्हिडिओ इथं संपूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.